महाविद्यालय नागपूरचे विद्यार्थी आज पापडा खुर्द या गावामध्ये दशपर्णी अर्क प्रात्यक्षिक करणार आहोत. चला मग सुरू करू. सर्वात आधी 50 लिटरचा ड्रम घेतलाय आपण. नंतर त्याच्यात पाणी टाकायचं 50 लिटर. त्यानंतर आपण 10 प्रकारची पानं घेतली. ते पानं आता त्याच्यात मिक्स करायचे. तर सर्वात आधी पपईचे पानं टाकू. त्याच्यानंतर घाणेरीचे पान, त्यानंतर कडुनिंबाची पानं, त्यानंतर करंजची पानं टाकायची. त्यानंतर लाल कण्हेरीची पानं, गुडवेलीची पानं, त्यानंतर एरंडीची पानं, त्यानंतर सीताफळाची पानं, व गराडीची पान. चांगलं टाकून मिक्स करून घ्यायची. मिक्स करायला काठीचा उपयोग करू शकता तुम्ही. काठीच्या साहाय्याने ते चांगली मिक्स करायची. त्यानंतर त्याच्यात 5 लिटर गोमूत्र टाकायचे. तीन किलो शेण, टाकून झाल्यावर चांगलं मिक्स करायचं त्याला. हे मिश्रण 4-5 दिवस आपल्याला तसंच ठेवायचं आहे. 4-5 दिवस झाल्यानंतर त्याच्यात 5 ते 7 लिटर पाणी ऍड करायचं व 1 महिन्यानंतर आपले दशपर्णी अर्क हे तयार होते. 1 महिन्यानंतर दशपर्णी अर्क तयार झाल्यानंतर आपण ते काढून घ्यायचं व 150 ml प्रति 10 लिटर पाण्यामध्ये फवारणी करायची. 1 एकरसाठी 2.5 लिटर दशपर्णी अर्कचा उपयोग करायचा व 200 लिटर पाण्यामध्ये स्प्रे करायचं. दशपर्णी अर्क मुळे सकिंग पेस्ट असतात, जसे की थ्रिप्स, तुडतुडे असतात, पांढऱ्या माश्या असतात, उडकिडा असतो, हे सर्व कंट्रोल होतात व ते पानं खात नाहीत.